असं काहीसं आहे तिचं. इथं लावायचं आपल्याला लाईटिंग. आणि हा कर्टन्स मी आता हे कर्टन मी आता चेंज केले. मला परफ्यूमचं जास्त क्रेज नाही आहे, पण एखाद्या वेळेस मी यूज करते. आता करणार नाही यूज, एखाद्या वेळेस मी यूज करते परफ्यूम. आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले, असेच केले होते टाईमपास म्हणून. मला असं बघायचं होतं की आहेत का खरंच चांगलं त्याचा स्मेल वगैरे. तर एक संपला आहे आमच्याकडचा, ब्लॅक डुओ म्हणून होता हा, जो व्हाईट होता, ब्लॅक नाही. आणि याचं नाव आहे नळी डुओ, जो की हा ब्लॅक आहे. खरंच ब्लॅक म्हणजे एकदमही ब्लॅक नाही आहे, थोडा फार आहे फक्त. आणि स्मेल वाव, मस्त हा आहे तो परफ्यूम. हे सगळ्या ज्या मी ऑनलाईन आहेत ना, ज्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे सगळ्या गोष्टी, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. आणि स्मेल वाव, आणि स्ट्रॉंग स्मेल आहे. ज्यांना खरंच स्ट्रॉंग स्मेलवाले परफ्यूम यूज करायला आवडते ते नक्की यूज करू शकतात. खूप स्ट्रॉंग आहे, दिवसभर यांना राहावं लागतं, तर हे यूज करतात रोज. आणि दिवसभरात खूप लॉंग लास्टिंग परफ्यूम आहे तो, आरामात टिकतो. इतका टिकतो की स्मेल जेव्हा मी कपडे धुवायला घेतो ना, तेव्हा स्मेल जसाच्या तसंच असते कपड्यांचा, अजिबात नाही निघत. सो इन्व्हेस्ट करायला नक्की परवडते असं मला तरी वाटते. असं काहीसं आहे तिचं. इथं लावायचं आपल्याला लाईटिंग. आणि हा कर्टन्स मी आता हे कर्टन मी आता चेंज केलेलं आहे. एकच कर्टन आहे हा, चेंज केला आहे मी तो. इथं फ्लावर वगैरे लावला आहे, तर थोडंसं छान वाटत आहे. आधीचे जे व्हिडिओ बघत असतील तर माहिती आहे आधी किती बेसिक होतं, इथं खूप बेसिक होतं. आता इथे लाईटिंग ऑर्डर केलेली आहे, जी की मेशोवरूनच येणार आहे. आणि हा कर्टन म्हणजे जेणेकरून थोडंसं छान एस्थेटिक लुक येईल. सोबतच मी इथे गॅस स्टोव पण ऑर्डर केलेला आहे, जो की आता मी तुम्हाला दाखवणार आहे. एक ऑनलाईनच केला आहे ऑर्डर तो, जे की मला 1599 म्हणजे 1599ला पडला आहे. त्या गॅस स्टोवमध्ये लिटिल बिट जो गॅसचा डॅमेज आला होता, तर त्याला मी रिप्लेस करणार आहे आता. त्याला रिप्लेसमेंटमध्ये टाकायचं आहे. सो असा काहीचा आहे गॅसचा प्रॉब्लेम जरासा झालेला. किंवा मग आज मी ठरवलं होतं, आज आखाडी म्हणतात आजच्या दिवसाला, आखाडीचा दिवस होता आजचा, खूप शुभ मानला जातो म्हणतात. तर मी आज ठरवलं होतं की आजच्या दिवसाला मस्तपैकी त्याची पूजा वगैरे करायची. आपलं झाल्यावर सगळं देवपूजा मी नाही करू शकत, नाही चालत असल्यामुळे मला. तर माझं सगळं झालेलं होतं, सो म्हटलं आपण गॅस वगैरेचं सगळं सेटअप लावू शकतो, पण नाही झालं पॉसिबल ते. आता त्याला रिप्लेसमेंटला टाकावं लागेल. आपण थोडंसं डॅमेज पण नाही ठेवू शकत ना, डॅमेज यूज नाही करू शकत ना आपण. पूर्ण पैसे दिले आहे, तर मग डॅमेज कसं काय यूज करणार कोणाचं कंपनीचं, म्हणून रिप्लेसमेंट करायचं ठरवलेलं आहे. सोड झाडू पोछा डन. आणि ऑन कॅमेरा थोडी करणार आहे. आणि बाकीची कामं करायची आता. बंद करून घेतलं केस गोल आणि एक स्लिप टाकून दिली त्यामध्ये. क्लासी पण दिसते आणि केसही मोकळे नाही राहत, खराब होतात केस जास्त मोकळे राहिलं कधी. आणि केसही बरोबर व्यवस्थित बनवून राहतात. सकाळी 5 वाजता उठली मी, त्यामुळे आता मला खूप झोप येत आहे. काय करावं काही समजून नाही राहिलं. आता मी स्वयंपाकाला लागते. आय थिंक आता स्वयंपाकाला लागून जायला पाहिजे, जेणेकरून मला झोप वगैरे नाही येणार. मग झोपू शकते मी, स्वयंपाक वगैरे माझे कामं झाले मी झोपू शकते आरामात, असं मला तरी वाटते. आता जर झोपली तर मग माझी कामं राहून जाईल. थोडीशी झोपली मी थोडीशी जर झोपली ना, तर मला खूप झोप लागून जाते. एकदम मस्त झोपत म्हणजे पूर्ण झोपत नाही, तोपर्यंत मी उठतच नाही. तर असं नाही करायचं आज, पूर्ण झोप नाही घ्यायची आहे. पहिले पूर्ण कामं करून घ्यायचे आहे, मग नंतर झोपाच काढ. चहा पिला ना थोडा रिफ्रेश वाटतं, त्याशिवाय बघू शकता माझा चेहरा तरी. जास्त वेळ जुडा पण नाही ठेवू शकत, म्हणून निघाली घेतली आहे सिंपल. तर तुम्हाला हा माझा रुटीन ब्लॉग बघताना कुठंच असं वाटणार नाही की आमच्या घरी काहीतरी असं घडलं होतं. गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि अचानक आजीची तब्येत खराब होईल या गोष्टीचा आम्ही विचारही केला नव्हता. सगळ्या सणाची तयारी झालेली होती. पुरण, भाजी, भात, कढी, पोळी, एनिथिंग सगळा स्वयंपाक व्यवस्थित चालू असताना आजीला माहीत नाही अचानक असं काय वाटायला लागलं. सगळ्यात आधी तर ती म्हणजे झोपून होती निवांत. मग आम्हाला असं वाटलं ती झोपली असेल. त्या दिवशी ती उठतच नव्हती लवकर.
मग आम्हाला असं वाटलं की कदाचित होऊ शकते एखाद्या वेळेस, नाही वाटत कोणाला म्हणजे म्हाताऱ्या माणसाला उठावंसं, ती झोपली असेल असं वाटलं. नंतर विचार केला की सणाच्या दिवशीही लवकर अशी म्हणजे उठणं वगैरे असं काही करत नाही, लवकर उठते ती. एखादा सण वगैरे असला किंवा चांगला दिवस असला तर ती सगळं म्हातारे माणसं सगळ्यात आधीच उठतात, तशी ती पण लवकरच उठायची. पण त्या दिवशी तिच्या डोळ्याला अशी वेगळीच झाप होती की ती उठतच नव्हती लवकर. आणि ती झोपलेली असतानासुद्धा तिला असं वाटत होतं की मी बसलेलीच आहे. तर ती काकूंना म्हणत होती की मी बसूनच आहे, तू मला तसाच चहा दे. काकू म्हणत होते की नाही तुम्ही झोपून आहे. रिटर्न ऑफलाईनच आहे. फ्लॉवर ऑनलाईन, वॉलपेपर ऑनलाईन आणि ऑइल डिस्पेन्सर ऑनलाईन. तर यांची जे काही ऑनलाईनच्या वस्तू असतील त्याची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्हाला इफ घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. सोबतच रिंग लाईटची पण लिंक भेटून जाईल पाहिजे असेल तर. तिला असं म्हणजे काय झालं माहिती नाही. नंतर तिला बोलताही येईना. आमचा सगळा स्वयंपाक झाला, देवपूजा झाली, सगळं झाल्यावर हे झालं होतं. त्याआधी तिला थोडं थोडं वाटत असेल, पण तिनं म्हणजे वाटते की नाही, वाटत होतं की नाही, तिनं ते सांगितलंच नाही. असं काहीसं झालं होतं. मग आम्ही लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवलं तिला. मी पण मिहिकाला पटकन रेडी वगैरे करून ठेवलं होतं आधीच. आणि हा जो तुम्ही ब्लॉग बघताय हा माझा रुटीन ब्लॉग मी शूट करणार होती. बट रुटीन ब्लॉग शूट करता करता असं काही होईल असं म्हणजे मला तर काय कोणालाच वाटलं नव्हतं. सो मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरनी रिपोर्ट्स वगैरे काढायला सांगितले, ब्लड रिपोर्ट्स, युरिन रिपोर्ट्स वगैरे. तर सगळे फॅमिली मेंबर्स आम्ही तिकडेच होतो. नंतर मी काही पुढचा ब्लॉग शूट पण केला नाही. आणि ते मला म्हणजे पटतच नव्हतं की पुढचा ब्लॉग वगैरे काही हॉस्पिटलमध्ये पेशंटला डिस्टर्ब होते आणि घरातली व्यक्ती असताना असं काही मी शूट करूच नाही शकत. तरी मी थोड्या 2-3 क्लिप्स घेतल्या होत्या. तर असं काहीसं झालं होतं त्या दिवशी. माझा रुटीन ब्लॉग तर राहिला जाग्यावर, पण दवाखान्यातच धडपड करावी लागली होती त्या दिवशी. आणि सगळ्यात आधी घरचे मेंबर्सच गेले होते आजीला वगैरे घेऊन. आणि मी मिहिकाला घेऊन मागून गेली होती काही वेळाने. तर गेल्यावर समजलं की आजीला डायरेक्ट ॲडमिटच करावं लागलं. तर रिपोर्ट्स वगैरे आणले होते सगळ्यांनी. तर तेव्हा माहीत पडलं की आजीचं शुगर लेवल खूप जास्त लो झाला आहे. त्यामुळे तिला तो तर त्रास होतच होता. सोबतच तिला थोडंसं लो एनर्जेटिक किंवा असते ना थोडंसं वीकनेस वगैरे वाटत होतं. आणि त्यासोबतच तिला म्हणजे तिचं जे ब्रेनचं जे कंट्रोल आहे ते होतच नव्हतं. ती ओळखत होती, कधी कोणाला ओळखतच नव्हती. आणि तिला पॅरालाईजसारखं पण होत होतं थोडं थोडं. डॉक्टरनी ब्लड्स रिपोर्ट चेक वगैरे करून सांगितलं की रात्रभर ठेवायची गरज असू शकते. तर आम्ही मग सगळ्यांनी असाच निर्णय घेतला की आजीला तिथंच ठेवायचं रात्रभर. सो आजी ॲडमिटच होती रात्रभर. मग आम्ही घरी चाललो आलो, कारण लहान मुलांना नाही ठेवायला पाहिजे. सो मी घरी घेऊन आली होती मिहिकाला. त्यानंतर तिने कधी कॅमेरा ऑन केला आणि कधीही तिच्या हातून तो निसटला मलाही माहिती नाही. मी होतीच नाही, तिने काहीतरी कामात होती. तर ती खूप रडायला लागली की मम्मी मोबाईल पडला वगैरे. सो मग मी त्याचा मोबाईल वगैरे घेतला आणि माझा समोरून ग्लास गार्डही फुटून गेला. आणि जी मी ग्लासची शेगडी ऑर्डर केली होती ती अशी काहीशी मला थोडीशी फार डॅमेज आली होती या साईडला आणि थोडीशी बॅक साईडला. ती मला रिप्लेसमेंट किंवा रिटर्नला अर्जंटमध्ये टाकायची होती, किंवा मग मला त्याचे जे पैसे असते ते माझ्या अंगावर बसले असते आणि प्रोडक्ट हे तसंच राहिलं असतं. सो मी त्याचं रिप्लेसमेंट वगैरे करून त्याच्या दुसऱ्या दिवशी आजीला हॉस्पिटलमधून डिस्चार्जसुद्धा मिळालेला होता. सगळं काही ठीक होतं, एव्हरीथिंग इज फाईन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.